पुढची बातमी बघूयात। नागपूरच्या विधान भवन परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे। नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठमोठे बॅनर्स आता या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। भाजपच्या आमदारांना राहुल गांधींनी घडवलं अशा आशयाचे बॅनर लावले गेले आहेत। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या दारावर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या शुभेच्छांचे मोठमोठे होर्डिंग्स लावल्याचे पाहायला मिळत आहे। आणि जर का आपण बघितलं हे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचा यांचा फोटो असलेला एक मोठा होर्डिंग्स म्हणा किंवा कटआउट्स म्हणा ते आपल्याला पाहायला मिळतं। साधारण 30 फुटाचं हे कटआउट्स इथे लागलेलं आहे। त्याच्याच बाजूला एकनाथ शिंदे यांचं देखील मोठं कटआउट्स लागलेलं आहे। अजितदादा पवार यांचे देखील होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात। या चौकामध्ये मुख्य दारात जिकडे नजर टाकाल तिकडे तुम्हाला शुभेच्छांचे होर्डिंग्सच पाहायला मिळतात। मात्र एक अत्यंत गमतीदार होर्डिंग्स आपल्याला इथे काँग्रेसचं पाहायला मिळतात। काँग्रेसचे जे महासचिव आहे महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अक्षय हेटे त्यांनी जे लावलं, त्यांनी तर 8 आमदार आहे जे विधान भवनामध्ये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ते भाजपमध्ये आहे असे ते सगळे आमदार हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये घडल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। विधान भवनाच्या दारावर जर का तुम्ही बघितलं तर विधान भवनाच्या दारावर इथे आता सध्या सुरक्षा व्यवस्था आहे ती चोख ठेवण्यात आलेली आहे। काही जे कर्मचारी असतात, जो स्टाफ असतो तो देखील आता इथे पोहोचलेला आहे। पण निश्चितच जर आपण बघितलं तर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरमध्ये विधान भवनाच्या मुख्यद्वारावर कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंगला ऊत आणलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।